दिवसाची सुरुवात अशी बरोबर. मे महिना आता सुरू झालेला आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्याच्या समोर डोंगर आम्हाला दिसतात आणि दर मे महिन्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी वणवा पेटलेला बघतो. वणवा म्हणजे जंगलाला आग लागलेली असते. म्हणजे कधी-कधी 2 सुकलेली झाडं जी असतात, ही जर एकमेकांना घासली गेली तर त्याच्यातून ठिणगी आग बाहेर पडते आणि खाली मग उन्हाळा असल्यामुळे खाली सर्व पानं सुकलेली पडलेली असतात आणि त्याच्यामुळे ती आग पटकन पेटवते. कधी-कधी कोणी त्या ठिकाणी लोकं जे फिरत असतात ते सिगारेट किंवा बिडी पेटवून ती काडी फेकून देतात. त्याच्यामुळे सुद्धा आग लागू शकते. आणि अशी जी आग असते ती थोडीशी असते, पण हळूहळू जी पसरते ते जवळजवळ मैलोमैलीचे जंगल ती पूर्णपणे जाळून टाकते. त्या ठिकाणी जर मधल्या भागी कुठल्या तरी झोपड्या वगैरे असल्या त्यासुद्धा जळून जातात आणि पुष्कळ विध्वंस असा होतो. पवित्र शास्त्रामध्ये आपण ज्यावेळेस याकोबाचं पत्र ह्याचा 3रा अध्याय बघतो, ह्यामध्ये जीभ जी आहे हिला सुद्धा आगीची उपमा दिलेली आहे. बघा जेम्स चॅप्टर 3 ह्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जीभ ताब्यात ठेवण्याविषयी सांगितलेलं आहे आणि वचन 6वं हे सांगतं की जीभ ही आग आहे आणि ती नरकाने पेटवलेली आहे अशा प्रकारे जिभेचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे पवित्र शास्त्र आपल्याला हे शिकवतं की तुम्ही जे बोलता आपल्या जिभेवाटे ते शब्द जपून वापरा. आम्हाला बोलताना आम्ही काय बोलतो, प्रथम आम्हाला जपून तो शब्द विचार करून तो वापरायचा आहे. एक साधा शब्द अनेक ठिकाणी आगी लावू शकतो. कोणाला मानसिकरित्या ते शब्द मारू शकतात. जेव्हा राग येईल, ज्यावेळेस वादविवाद असेल, त्यावेळेस पहिला शब्द उच्चारण्याची घाई करू नका. विचारपूर्वक ते करा. सावधगिरी बाळगा. देवाला विनंती करा. त्याच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शन घ्या आणि तो आत्मा तुमच्या जिभेचा ताबा घेईल, तुमच्या शब्दांचा ताबा घेईल. बघा त्याच 3ऱ्या अध्यायात 17वं वचन काय म्हणतं बघा. चॅप्टर 3 and verse 17. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते, म्हणजे पवित्र आत्म्यापासून, देवापासून. शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजून होण्याजोगे, दया व सत्फले यांनी पूर्ण, अपक्षपाती, निधर्म असे आहे. बघा, तेव्हा जे काही बोलाल तेव्हा देवाच्या आत्म्याचं दान घ्या आणि मग बोला. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. याकोबाचं पत्र ह्याचा 3रा अध्याय 5वं वचन. जेम्स चॅप्टर 3 and verse 5. तशी जीभ ही लहानसे अंग असून मोठ्या गोष्टीची फुशारकी मारते. किती थोडका विस्तव केवढ्या मोठ्या रानाला पेटवतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.